बीड शहरातील नगर रोडसह शहरातील विविध भागातील ही दृश्य आहेत. शहरातील महत्त्वाच्या आणि सतत वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर चक्क काही जनावरे रस्त्यावरच बसलेली पाहायला मिळतात. त्यामुळे वाहन चालकांना या मुक्या जनावरांना चुकवत पुढे जावं लागतंय आणि परिणामी वाहतुकीत अडथळा निर्माण होतोय. मात्र या परिस्थितीकडे केवळ वाहतुकीच्या समस्येच्या दृष्टीनं देखील पाहून चालणार नाही, कारण रस्त्यावर बसलेले हे जीव देखील या शहराचाच एक भाग आहे. त्यांना रस्त्यावर बसण्याची हौस नाही आहे. सुरक्षित जागा मिळाली तर हे प्राणी रस्त्यावर येतीलच का? त्यामुळे त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण दुसरीकडं वाहनांची सततची ये-जा आणि रस्त्यावर बसलेली जनावरं यामुळं अपघाताचा धोका नक्कीच वाढतो. एखादं वाहन अचानक जवळ आलं, एखादा जीव घाबरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला धावला तर मोठी दुर्घटना घडू शकते. यात नुकसान वाहन चालकाचंही होऊ शकतं आणि त्या मुक्या जीवाचंही. विशेष म्हणजे ही समस्या काही नवीन नाही आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर अशी परिस्थिती वारंवार दिसून येते आणि तरीही प्रशासनाकडून काही स्वरूपी उपाययोजना का होत नाही हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मुक्या जीवांसाठी सुरक्षित व्यवस्था करण्याचा विचार कधी केला जाणार हाही एक प्रश्न पडतो. कारण केवळ रस्त्यावरून जनावरं हटवणं हा या समस्येचा कायमस्वरूपी उपाय नाही आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि या मुक्या जीवांनाही धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. आज हे प्राणी रस्त्यावर शांतपणे बसलेत, पण उद्या याच ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुक्या जीवांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न सोडवा. प्रशासनानं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं ठोस उपाययोजना करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते. कारण प्रश्न फक्त वाहतुकीचा नाही आहे, प्रश्न आहे माणसाच्या सुरक्षिततेसोबतच त्या मुक्या जीवांच्या जीवाचा सुद्धा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा लोकशाही.